बंडखोरी आणि कालचा म्हणजे धुरीच्या एपिसोड नंतर तुमची पक्षातली वरिष्ठांसमोर असं काय झालं की सोल्युशन काढायला वगैरे अशी काही चर्चा झाली का आणि ह्याच्या पुढे थोपवायला पाहिजे म्हणून असं काही स्ट्रॅटेजी वेगळी काय करणार का? नाही, अशी काही माझ्याबरोबर चर्चा नाही. कारण तुम्ही आता मान्यच केलं की जाहीरनामा वचननामा करता तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये नव्हता. जागा वाटपात सुद्धा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये नव्हता. म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रोसेसमध्ये सहभागी करून घेतलं नाही, तुम्ही मान्य करता. हो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा मला एखादी जबाबदारी देतात तर ही मलाच का दिली असं मी विचारत नाही. तर मला एखादी जबाबदारी नाही दिली तर हा विचारायचा माझ्याकडे अधिकार नाही आहे की मला ही का नाही दिली. समजा साहेबांना वाटलं की ह्या गोष्टीसाठी संदीप फिट आहे ते मलाच सांगतील ना. त्यांना वाटलं असेल की या गोष्टीसाठी अमुक व्यक्ती चांगलं करू शकतो, माझ्यापेक्षा चांगलं करणारे पण सगळंच मला येतं या काय विचाराचं मी नाही आहे. आणि असा मला फाजील आत्मविश्वास पण नाही की सगळं मलाच समजतं आणि मलाच येतं. काही गोष्टी माझ्यापेक्षा चांगल्या नांदगावकर साहेब करत असतील, सरदेसाई साहेब करत असतील, निगोशिएशन साहेबांना वाटलं असेल की ते चांगलं पद्धतीने करू शकतात. संदीप गेला थोडा गरम डोक्याचा आहे, काहीतरी मूर्खपणा करून येईल असंही वाटलं असू शकतं. काही एन नंबर ऑफ रिझन्स आर देअर. किंवा तो खूप ॲग्रेसिव्ह जाईल तर जे कधी कधी घडणारी गोष्ट घडत नाही असं पण होऊ शकतं. सो त्यांना वाटलं नाही की ते मी चांगल्या पद्धतीने हाताळू शकेल तर त्यांना नाही वाटलं, इट्स ओके. मग त्याच्यात काय मला राग येण्यासारखं काही नाही की बाबा ही गोष्ट मला का नाही करायला दिली तुम्ही आणि ही गोष्ट त्यांना का दिली. एखादी गोष्ट ते मला करायला देतात तर तो पक्षाच्या प्रोसेसचा भाग आहे. असं काही स्ट्रॅटेजीने ठरलंय का मत संघ व्हायचं एवढी मतं इकडे होती आता ही म्हणून आपली एवढी शिवसेना आणि मनसेची एवढी मतं एवढी सगळी स्ट्रॅटेजी कशी सांगणार तुम्हाला. तुमचा मित्र तुम्हाला लवकरच भेटेल नाही, तो रोज भेटतो मला, सकाळी पण भेटलाय. सकाळची चहाची पुन्हा नाही हे बघा मी पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी त्याचा निर्णय घेतला तो चुकीचा किंवा बरोबर हे ठरवण्याचा माझा अधिकार नाही. प्रत्येकाचा निर्णय हा त्याचा असतो आणि तो चुकीचा किंवा बरोबर असेल हे मी सांगण्यापेक्षा येणारा काळ ठरवत असतो. उद्या जर मला असं वाटलं स्वतःला की मी आता माझ्या पक्षात ॲसेट नाही लायबिलिटी आहे तर मी स्वतःहून बाजूला होईल. माझा अट्टाच असणार नाही की मी लायबिलिटी झालं तरी मला पोसा नाही. जर माझ्या पक्षात मी ॲसेट म्हणून असीन तरच मी काम केलं पाहिजे. उद्या मी जर लायबिलिटी झालो माझ्या पक्षाला तर मी काम नाही केलं पाहिजे. आज एखादा खेळाडू त्या टीममध्ये ॲसेट म्हणून करत असेल तर तो पाहिजे त्या टीमला. उद्या तो खेळाडू कॅच सोडतोय, बॅटीला बॉलच लागत नाही आणि तरी जबरदस्ती क्रिकेट खेळतोय तर तो लायबिलिटी होतो, त्यांनी बाजूला झालं पाहिजे. मला असं वाटतं मी कधी ॲसेट आहे आणि कधी लायबिलिटी आहे हे देवदयाने मला कळेल आणि तेव्हा निश्चितपणे मी बाजूला होईल. लायबिलिटी झाल्यानंतर तुम्ही वेगळ्या पक्षाचा विचार करणार का? नाही, मी तुम्हाला सांगतो की एखाद्या पक्षामध्ये ॲसेट असणं हे मला असं वाटतं खूप गर्वाची गोष्ट आहे. जर त्या पक्षात तुम्हाला वाटायला लागलं की आता आपण ॲसेट नाही होत, आपल्यामुळे पक्षाला अडचणी तयार होत आहेत, देन युअर लायबिलिटी. अजूनपर्यंत माझ्यावर तशी वेळ आली नाही आहे. ज्या वेळेला आणि देव कोर माझ्यावर तशी वेळ न येऊ आली तर त्यावेळेला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेईन.